नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण कल्पनाच्या समोर प्रियाने जो डाव आखलेला होता सायलीला घराच्या बाहेर काढण्यासाठी, अर्जुनला मिळवण्यासाठी प्रियाने जे कारस्थान केलेलं आहे ते कारस्थान प्रियाच्याच तोंडून हे आता कल्पनाच्या समोर येणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं घडणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणजे मूर्ख प्रिया स्वतःच माती खाते आणि त्यानंतर ती स्वतःच्या जाळ्यात अडकते ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर इकडे सायलीला कुसुमताईने आणलेलं असतं. त्याचबरोबर कुसुमताईने संगीताला सांगितलेलं असतं की हा सगळा असा गोंधळ झालेला आहे. तेव्हा संगीताने तिला सांगितलेलं आहे की काही झालं तरी तू अर्जुन आणि सायलीला एकत्र आण, कारण मी तेच करते. कला आणि अद्वैतच्या आयुष्यातही असंच वादळ येत आहे, पण त्यांना दोघांना एकत्र आणण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. मधुभाऊंना कसं समजायचं, त्या भाऊजींना कसं समजवायचं ते मी बघते. तू फक्त सायली आणि अर्जुनला एकत्र आण, हे संगीताने आता कुसुमला सांगितलेलं असतं. तेवढ्यातच दारात फकीर आलेले असतात. सायली आणि कुसुमताई बाहेर आलेले असतात आणि फकीर तिला म्हणतात की तुझे हातात काळे मणी पकडलेले आहेत, ते फक्त काळे मणी नाही आहेत, तर ती तुझ्या आयुष्याच्या जोडीदाराची खून आहे. काहीही झालं तरी ते काळे मणी तुझ्यासाठी सौभाग्य आहे. काही झालं तरी तुझा जोडीदार त्या काळ्या मण्यांनी तुझ्याशी जोडला गेलेला आहे आणि आयुष्यभर तुला तो साथ देणार आहे. त्याला कधीच तुझ्यापासून दूर लोटू नकोस, हे ते फकीर आहेत ते सायलीला सांगत असतात. सायली त्यांचं बोलणं ऐकत असते. इकडे अर्जुन आता हॉलमध्ये आलेला असतो. प्रियाने एक मोठा डाव आखलेला असतो. प्रियाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आपल्या एक समोर बॉक्स आहे आणि त्यामध्ये सर्वांनी त्या वस्तू ज्या आहेत, म्हणजे सायलीने प्रत्येकाला ज्या वस्तू दिलेल्या होत्या त्या वस्तू त्या बॉक्समध्ये टाकायच्या आहेत आणि त्याचबरोबर मोबाईल फोन सगळ्यांनी जमा करायचे आहेत. मग सगळेजण तिला म्हणतात की तुझी ही आयडिया आम्हाला आवडली, कारण सगळ्यांच्या मनात सायलीबद्दलच्या ज्या चांगल्या आठवणी आहेत त्या आठवणी तिथं प्रत्येक वेळेस डोकं वर काढत असतात. ही गोष्ट मात्र प्रियाला नको असते, कारण जोपर्यंत सायलीच्या आठवणी पुसल्या जाणार नाहीत तोपर्यंत प्रियाच्या नव्या आठवणी त्याच्यावरती रेखाटल्या जाणार नसतात. म्हणून प्रियाला हे सगळं हवं असतं आणि प्रिया त्यासाठी हे सगळं कांड करत असते. त्याचवेळी सगळेजण तिथं पाहत असतात. तेव्हा प्रियाला म्हणतात मग तुझ्या डोक्यात नक्की काय आहे. तेव्हा प्रिया सांगते की माझ्या म्हणण्यानुसार आपल्या मोबाईलमध्ये जे फोटोज आहेत सायलीसोबतचे, त्या मुलीने आपल्या सगळ्यांना एवढा धोका दिलेला आहे, तर ते जे फोटोज आहेत ते फोटोज आपण डिलीट करून टाकायचे आणि त्याचबरोबर ह्या सायलीने ज्या दिलेल्या वस्तू आहेत, म्हणजे आपल्या घरातल्या सायलीच्या आठवणीतल्या ज्या वस्तू आहेत त्या सर्व आपण जाळून राख करायच्या. पण मला माहिती आहे की तुम्ही हे सगळं कोणीच करू शकणार नाही, कारण ते फक्त मी करू शकते. तुमच्या मनावर त्या सायलीनं एवढं बिंबवलेलं आहे, त्यामुळं हे सगळं घडत आहे आणि त्याचबरोबर हे सगळं मी करू शकते, सायलीच्या आठवणी पुसून टाकू शकते. त्यामुळं काहीही झालं तरीही आत्ता हे सगळं मी करणार आहे, हे सगळं ती बोलत असते. आणि त्याचबरोबर तिकडे सायलीला ते फकीर सांगत असतात की त्या व्यक्तीची साथ तू कधीच सोडू नकोस, तुला ती व्यक्ती खूपच जवळची असणार आहे, त्या व्यक्तीपासून तू लांब जाऊ नको, हे सगळं बोलणं चालू असतं. कारण ती व्यक्ती तो तुझा जो जोडीदार आहे तो आयुष्यभर तुझ्यासोबत असणार आहे. त्यामुळं काहीही झालं तरीही तू त्याच्यासोबतच राहा. इकडे अर्जुन आता खाली आलेला असतो. सगळेजण तिथं असतात. प्रताप अर्जुनला म्हणत असतो की अर्जुन, तू तुझ्या आयुष्यामध्ये मोहन केलेलं आहेस, ही गोष्ट मला खूप आवडलेली आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की डॅड, तुमचं काहीतरी गैरसमज होत आहे, कारण मी माझ्या आयुष्यात मोहन करण्याचा प्रश्नच येत नाही, कारण सायली ही माझ्या मनात आहे, माझ्यासोबत आहे. सायलीला मी कधीच विसरू शकत नाही, असं अर्जुन स्पष्टपणे सांगत असतो. त्याचवेळी अस्मिता तिथं म्हणते की त्या मुलीनं एवढं तुझ्या आयुष्याचं वाटोळं केलेलं आहे, पण तुझ्या मनातून तिची जागा काही कमी होत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की तिनं माझ्यावर प्रेम केलेलं आहे, मी तिच्यावर प्रेम केलेलं आहे, त्यामुळं हा प्रश्नच येत नाही की नक्की काय झालेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे सगळेजण अर्जुनला म्हणत असतात म्हणजे काय, तू अजूनही तिच्या आठवणीत झुरणार आहेस. तेव्हा अर्जुन म्हणतो की तिच्या आठवणी ह्या माझ्यासोबत आहेत आणि मी त्या आठवणींसोबत आहे. काहीही झालं तरीही मी सायलीसोबतच असणार आहे. मी माझा जोडीदार म्हणून दुसरा कोणाचाही विचार करू शकत नाही. मग अर्जुन तिथून निघून जातो. अर्जुन मग एवढंही बोलतो
की ज्या मनातल्या आठवणी आहेत त्या कशा पुसणार आहेस तू सांग. मोबाईलमधले फोटो डिलीट करणार आहेस. त्याचबरोबर तिच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी तू जाळून टाकणार आहेस. पण आजपर्यंत 1.5 वर्ष तिने प्रत्येकाची काळजी घेतलेली आहे, प्रत्येकाला जीव लावलेला आहे. त्या गोष्टींचं काय करू शकतेस तू ते सांग मला. कारण पूर्णाजी त्याचबरोबर घरातील सर्व अश्विनला एवढ्या मोठ्या संकटातून तिनं बोललं, बाहेर काढलं. हे सगळं तू कसं तिच्यापासून काढून घेऊ शकतेस, या सगळ्यांच्या मनातून कसं काढू शकतेस, असं अर्जुन बोलतो आणि तिथून निघून जातो. मग त्या उत्तरामुळे सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सगळ्यांना कळलेलं असतं की अर्जुन काही एवढ्या सहजासहजी सायलीच्या आठवणीतून काही बाहेर पडणार नाही. ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आलेली असते. इकडे कल्पना आणि अश्विन विचार करू लागतात. ते म्हणू लागतात की अर्जुनचं म्हणणंही बरोबर आहे. अर्जुन चुकीचं बोलतोय असं नाही, पण अर्जुनच्या बोलण्यामध्येही तथ्य आहे. ही गोष्ट प्रतापलाही लक्षात आलेली असते. कारण आजपर्यंत त्या मुलीने आपल्या सगळ्यांशी चांगले वागलेले आहे. प्रतापला आठवतं की तिने स्वतःच्या जीवावर उदार होऊन स्वतःचा जीव अडचणीत टाकून तिने मला या केसमधून, महिपतच्या केसमधून बाहेर काढलेलं होतं आणि या सगळ्यातून तिनं माझी साथ दिलेली होती. या सगळ्या गोष्टी प्रतापलाही आठवत असतात, त्याचबरोबर पूर्णाजीलाही आठवत असतात. सगळेजण पाहत असतात. परंतु इकडे अर्जुन निघून गेलेला असतो आणि प्रिया मात्र भयानक पिसाळलेली असते. कारण आता सगळ्यांनी आपापले मोबाईल घेतलेले असतात आणि वस्तू जाळण्याचं कॅन्सल केलेलं असतं. अस्मिता आणि प्रिया रूममध्ये जातात. त्याचवेळी कल्पना त्यांच्याकडे जाते. अस्मिता आणि प्रिया या दोघींचं बोलणं चाललेलं असतं. अस्मिता म्हणत असते की बरं झालं ती सायली एकदाची गेली. मला ना ती माझी वहिनी म्हणून मला नकोच होती आणि तिचा ना मला त्रास होत होता. मला आवडत नव्हतं की ती इथं आमच्या घरात आलेली आहे. अर्जुनने त्या मुलीसोबत लग्न केलेलं आहे, ही गोष्टच मला आवडत नव्हती, हे अस्मिता बोलत असते. आणि त्यावर प्रिया म्हणत असते की तिला आपल्यामुळं घराच्या बाहेर जावं लागलेलं आहे. नाहीतर तिने घरातल्यांना गुंडाळलंच होतं. घरातल्यांना कळलंही नसतं की तिने आणि अर्जुनने कोर्ट मॅरेज केलेलं आहे. हे सगळं प्रिया बोलत असते. त्याचवेळी प्रिया म्हणत असते की गेली 1.5 वर्ष मी अर्जुनच्या आयुष्यात येण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण फायनली आज मला ती संधी मिळाली. आज मला ते मिळालेलं आहे आणि आता लवकरच. त्यावेळेस अस्मिता म्हणते की लवकरच तू अर्जुनशी लग्न कर आणि पुन्हा या घरात ये, असं अस्मिता प्रियाला सांगत असते. प्रियाला वाटतं की बरं झालं ही अस्मिता माझ्या बाजूने आहे, माझ्या डोक्यात नव्हतं ते हिनं मला डोक्यात आणून दिलेलं आहे, असं प्रिया बोलत असते. इकडे कुसुमताई मधुभाऊंना सांगत असते की सायलीची अवस्था तुम्ही बघत नाही आहे, सायलीने अन्नपाणी सोडलेलं आहे. अहो मधुभाऊ, तुम्ही एकदा विचार करा, सगळ्या जगासमोर अर्जुनने सायलीवरील प्रेमाची कबुली दिलेली आहे. त्याने सगळ्या जगाला ओरडून सांगितलेलं आहे की त्याचं सायलीवरती किती प्रेम आहे. मग तुम्ही असं का करताय, त्यांच्या आयुष्यात असं संकट का आणताय? जर नियतीलाच त्या दोघांना एकत्र आणायचं असेल तर आपण कोण आहोत त्यांना वेगळे करणारे? मधुभाऊ, तुम्ही विचार करताय तसं नाही. तुम्ही अर्जुनकडून केसही काढून घेतली. अर्जुन एवढ्या नम्रपणे प्रत्येक वेळेस आपल्याशी बोलत आहे, परंतु आत्ता तुम्ही जो काही निर्णय घेतलेला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे. तर मला असं वाटतंय की तुम्ही थोडा विचार करायला पाहिजे. मधुभाऊंची समजूत घालत असते कुसुम. कारण तुम्ही बघितलं ना जोशी वकिलाने काय गोंधळ घातलेला आहे. इकडे प्रिया आणि अस्मिता यांचं बोलणं सुरू असतं आणि त्याचवेळी कल्पना मात्र तिथं आलेली असते आणि कल्पना त्या दोघींचं बोलणं ऐकत असते. कल्पना शांतपणे तिथं उभी असते, त्या दोघींचं बोलणं ऐकत असते. कल्पनाला बघायचं असतं की या दोघींच्या डोक्यात नक्की काय चालू आहे. प्रिया म्हणत असते की फायनली ते सायली अर्जुनच्या आयुष्यातून निघून गेलेली आहे. आता लवकरच मी सुभेदारांची सून म्हणून, अर्जुनची बायको म्हणून, मिसेस तन्वी अर्जुन सुभेदार म्हणून या घरात येणार आहे आणि माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. सायलीची या घरातून हकालपट्टी मी केलेली आहे. माझ्यामुळे हे शक्य झालेलं आहे. मी प्रत्येक वेळेस डाव टाकत होते, पण डाव फसत होता आणि यावेळेस आयतं माझ्या हातात कुलीत मिळालं आणि त्यामुळं हे शक्य झालेलं आहे. हे सगळं प्रिया बोलत असते आणि प्रियाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आता मी शांत बसणार नाही आणि त्याचबरोबर मला प्रत्येक वेळेस जे माझा डाव उधळून टाकायला इथं ती सायली होती, ती सायली आता नाही. आणि नेमकं हे बोलणं कल्पनाने ऐकलेलं असतं आणि कल्पना म्हणते की काय चाललं आहे तुमच्या दोघींचं, तू काय बोललीस आत्ता? म्हणजे सायलीला या घरातनं बाहेर काढण्यासाठी तुम्ही दोघींनी हा डाव रचला होता? तर प्रिया म्हणते नाही नाही तसं नाही कल्पना मामी, जे खरं होतं तेच आम्ही तुमच्यासमोर आणलेलं आहे. पण इकडे कल्पना म्हणत असते की आत्ता मी तुझं बोलणं ऐकलं आहे, तुला अर्जुनच्या आयुष्यात यायचं आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, सायली आणि अर्जुनवरती मी आत्ता रागवलेली आहे.
पण माझ्या मनातून 1.5 वर्षात सायलीनं तिचा जो चांगुलपणा आहे तो मी अजूनही विसरू शकत नाही. सायलीबद्दल माझ्या मनात पॉझिटिव्हच विचार आहेत. माझा राग फक्त त्यांनी माझ्यापासून गोष्ट लपवली या गोष्टीवरती आहे. बाकी मला सून म्हणून मी तिला नाकारलेलं नाही. अजूनही अर्जुनच्या मनात सायलीच आहे. अर्जुनच्या सुखासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. त्यामुळं एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव, काहीही झालं तरीही अर्जुनची बायको ही सायलीच असणार आहे. तू या घरची सून म्हणून अर्जुनची बायको म्हणून या घरात येऊ शकत नाही, कारण अर्जुनच्या सुखासाठी मी सायलीचा स्वीकार करायलाही तयार होईल. पण सायली आणि अर्जुन यांनी माझ्या काही अटी मान्य केल्या तर. त्यामुळं तू जे काय बोलत आहेस ते कधीच होऊ शकणार नाही. आणि इकडे कल्पनाने स्पष्टपणे आता सांगितलेलं असतं आणि ते प्रियाची वाट लावलेली असते. एवढंच काय तर तिला सांगितलेलं असतं की तू आता इथं राहत आहे ते राहायचं नाही, तू तुझ्या घरी निघायचं आहे. कारण आता बाद झालं, आमची काळजी घ्यायची काही गरज नाही, आमची काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहोत. हे सगळं कल्पना प्रियाला ऐकवत असते आणि प्रियाला म्हणते की आत्ताच्या आता ही बॅग घे आणि तू निघ, इथून निघ, चालायला लाग इथून, कारण इथे तू राहायची काहीही गरज नाही. आणि प्रिया मात्र आता तिचाच डाव तिच्यावर उलटलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.